नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पाटील कोचिंग क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण मेन सोल्युशनचा पार्ट 3 बघतोय 10th स्टँडर्डचा. यामध्ये 9 नंबरचे क्वेश्चन आपण अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 पासून पुढे एक्झाम्पल घेणार आहे. बघा 10 नंबर क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. फिगर 7.13 shows a toy. Its lower part is a hemisphere and upper part is a cone. 7.13 या आकृतीमध्ये तुम्हाला ही एक आकृती दिसते. या आकृतीमध्ये जो वरचा पार्ट आहे तो तुम्हाला कोन दिलेला आहे आणि जो लोअर पार्ट आहे तो हेमिस्फिअर दिलेला आहे. तर पुढे विचारलेलं आहे तुम्हाला फाइंड द व्हॉल्यूम अँड द सरफेस एरिया ऑफ अ टॉय. तर एक खेळणी आहे पूर्ण, तिथे तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं आहे आणि सरफेस एरिया सुद्धा शोधायचा आहे फ्रॉम द मेजर्स. आता ही तुम्हाला मेजर्स दिलेली आहे बुकमध्ये. ओके, तर सर्वप्रथम आपण काय करूया, आता जी रेडियस दिली किंवा हाईट दिली ती आपण आता लिहून घेऊया. ठीक आहे, आता आपण ह्या हा आहे कोनसाठी बघूया. आपल्याला रेडियस किती दिली आहे? रेडियस दिली आहे तुम्हाला 3 सेंटीमीटर आणि जी हाईट आहे ती हाईट या कोनसाठी तुम्हाला दिली आहे, परपेंडिक्युलर हाईट जी तुम्हाला दिली आहे 4 सेंटीमीटर. जर तुम्हाला एल विचारला असेल तर तुम्ही एलही शोधू शकता. आता एल साठी काय करसाल, एल हा आपला स्लॅन्ट हाईटचा जो फॉर्म्युला आहे √h² प्लस r² हा फॉर्म्युला तुम्ही यूज करसाल. ओके, बघूया h². एचची व्हॅल्यू किती तुम्हाला दिली आहे? एच म्हणजे 4, हा 4चा स्क्वेअर प्लस आर तुम्हाला दिलेला आहे रेडियस. रेडियस म्हणजे 3चा स्क्वेअर. किती येईल बघा, तो 4 4 जा 16 प्लस 3 जा 900 मध्ये येईल तो. ओके, आणि हा 16 प्लस 9 येते 25 जो की स्क्वेअर रूट येतो आहे. ओके, आणि 25चा जो स्क्वेअर रूट येतो आहे 5 सेंटीमीटर. ओके, 5 सेंटीमीटर जो की आपला लेंथ आलेली आहे, ही लेंथ आपली 5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर आपण हा जो हेमिस्फिअर आहे, हेमिस्फिअरसाठी घेऊन घेऊ पहिला अगोदर आपण हेमिस्फिअरसाठी फक्त रेडियस जी की तुम्हाला दिली आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे जी रेडियस आहे ती जर हेमिस्फिअरसाठी आणि कोनसाठी जी की सेम असणार आहे. ओके, आता आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉल्यूम शोधायचं आपल्या ह्या टॉयज, ही जी खेळणी आहे तुम्हाला व्हॉल्यूम शोधायचं. मग सगळ्यात पहिले आपण टोटल व्हॉल्यूम जर असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ जर टॉय शोधायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करायला लागेल, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. तर दोघांच्या व्हॉल्यूमचे आपल्याला ॲडिशन करावं लागेल तिथं. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला मग टॉयचा जो व्हॉल्यूम कळेल. आता ठीक आहे, चला आता व्हॉल्यूम ऑफ कोनसाठी हा जो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय r² आणि h प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर असतोय 2/3 पाय r² h. 2/3 पाय r क्यूब असतो. 2/3 पाय r क्यूब. ओके, आता आपण काय करूया, इथनं काही गोष्टी कॉमन घेऊ. इथं आपण पाय दिलेला आहे, इथं पाय दिलेला आहे, बाहेर घेऊ शकतो. रेडियस 2 टाइम्स आहे, इथं 3 टाइम्स, म्हणजे आपण इथनं 2 वेळेस रेडियस बाहेर घेऊ. इथं 3 टाइम्स पैकी 2 रेडियस आपण इथून बाहेर घेऊ. ठीक आहे, चला आता काय येईल बघा बाहेर. इथील पाय, इथील r². आपण जर पाय r² जर बाहेर घेतला, इथे येईल h/3 h/3. h ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1 येईल, h/3 प्लस r³ आहे. ठीक आहे, तर 2/3 2/3 आणि r किती दिलं आहे, r ची व्हॅल्यू. ओके, r ॲज इट इज लिहून घ्या अगोदर, तुमच्या सर्वांचे लक्ष येईल बघा. ओके, आता आपण काय करूया, पायची व्हॅल्यू पाय r², r किती दिलं आहे 3 दिलेलं आहे. ओके, म्हणजे 3चा स्क्वेअर इंटू h किती दिलं आहे, ब्रॅकेटमध्ये h दिलं आहे 4/3 प्लस 2 इंटू r किती दिलं आहे 3, 3 2 जा 6, 3 2 6 येईल ना, /3 दिलं. ओके, चला आता आपण काय करूया, पाय 3चा स्क्वेअर 9 किंवा आपण असं वाटलंच 9 पाय ब्रॅकेट 4 + 6 10 होतात. आपण मध्ये 3 हे कॉमन आहे. ठीक आहे, किंवा ब्रॅकेट कसं आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन सिम्बल देऊन टाकू. ओके, 3च्या टेबलमध्ये 9, 3 नंबर लावून 3 काटाकाटी होईल, 3 इंटू 10 येईल 30 इंटू पायची व्हॅल्यू असती 3.14, जी की तुम्हाला इथं हे सांगितलेली आहे 3.14. जसं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं बघा ते. आता जसं मल्टिप्लिकेशन केलं तर 3 4 जा
12 2 कॅरी 1 3 1 3 आणि 4 3 3 9 हा आणि हा 0 ओके आणि पॉईंट नंतर 0 म्हणजे 94.20 सेंटीमीटरचा क्यूब जे की तुमचं ह्या टॉयचं व्हॉल्यूम आलेलं आहे ओके लिहिसा तुम्ही व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू 94.20 सेंटीमीटर क्यूब ओके त्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं आहे तुम्हाला विचारलेलं आहे सरफेस एरिया ऑफ द टोटल सरफेस एरिया विचारलेलं आहे तुम्हाला आता याचा जर तुम्हाला टोटल सरफेस एरिया विचारला असेल तरी आपण काय करणार ह्या टॉयसाठी टोटल सरफेस एरिया ऑफ कोन आणि टोटल एरिया ऑफ हेमिस्फिअर असं नाही घेत आपण त्याला फक्त कर्व सरफेस एरिया घ्या कारण का हा फक्त कोणता कडीकडचा जो पूर्ण भाग आहे तो येईल कारण खालचा भाग तर हेमिस्फिअरने कव्हर केलेला आहे आणि हेमिस्फिअर साईड सुद्धा फक्त कव्हर सरफेस एरिया घ्यायचं आहे कारण टोटल सरफेस एरिया घेतला आपण तर टोटल सरफेस एरियामध्ये हेमिस्फिअरसाठी तुम्हाला कोणी इधर रिमेनिंग जो पार्ट आहे तो कव्हर केला आहे त्यामुळे तुम्हाला फक्त कर्व सरफेस एरिया ऑफ कोन आणि कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर ते घ्यायचं आहे तर तुम्हाला टोटल टॉयचं सरफेस एरिया काढता येईल ओके बघूया तर आता विचार आपण घेतोय सरफेस एरिया ऑफ टॉय ऑफ टॉय सरफेस एरिया ऑफ टॉय काय असेल आता तर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर ओके आपल्या दोघांच्या कर्व सरफेस एरियाची आपल्याला ॲडिशन करायची कर्व सरफेस एरिया कोणता फॉर्म्युला आहे बघूया कर्व सरफेस ऑफ एरिया काय असते तर पाय आर एल प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर काय असेल 2 पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू पुट करतो यासाठी आपण काही गोष्टी कॉमन घेऊया पाय आणि आर आपण जर कॉमन घेतला इथनं तर काय बघा पाय आणि आर जर आपण कॉमन घेतले येईल फक्त एल प्लस आणि 2 पाय आणि आर कॉमन घेतलं तर 2 आर येईल फक्त ओके पायची व्हॅल्यू आपण नंतर लिहू अगोदर आर लिहून घेऊ आर किती दिलं आपल्याला 3 सेंटीमीटर ओके मग आर काय दिलं आपण 3 पाय ब्रॅकेट एलची व्हॅल्यू दिली आपल्याला एल इज इक्वल टू 5 ओके प्लस 2 इंटू आर किती दिला आहे आर दिलं पुन्हा 3 सेंटीमीटर ठीक आहे मल्टिप्लाय करूया 3 पाय ब्रॅकेट 3 टू 6 6 आणि 5 असतं 11 ओके 11 3 33 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.14 इथं जे मल्टिप्लिकेशन आपण आता इथं मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे आपल्याला लोक लक्ष येईल 3.14 इंटू 33 ओके 33 टेबल येत नसलं आपण 3 मल्टिप्लाय करूया 3 4 जा 12 टू कॅरी 1 3 1 जा 3 3 प्लस 1 4 3 3 जा 9 आता ह्या 3 मल्टिप्लाय करून सोडून दिलं मग आपण ह्या 3 मल्टिप्लाय करतोय 3 4 जा 12 टू कॅरी 1 3 1 जा 3 आणि 1 1 4 3 3 जा 9 आता ॲडिशन करूया इथे बघा 2 हा येईल 4 आणि 2 6 9 आणि 4 13 3 कॅरी 1 9 आणि 1 10 ओके पॉईंट नंतर म्हणजे 103.62 ओके तुमचा आन्सर येईल मग आता 103.62 आणि हा सरफेस एरिया असल्यामुळं सेंटीमीटर तुम्हाला स्क्वेअर दिला आहे या प्रकारे तुमचा सरफेस एरिया ऑफ द टॉय आलेला आहे 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर या प्रकारे तुम्ही लागले स्क्रीनशॉट सुद्धा आपण काढून घेऊ शकता यानंतर क्वेश्चन नंबर 11 बघूया आता क्वेश्चन नंबर आपण 11 नंबरचा क्वेश्चन बघतोय फाइंड द सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम ऑफ द बीच बॉल ठीक आहे तुम्हाला बॉल दिलेला आहे जसं तुम्हाला व्हॉल्यूम सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम शोधायचं आहे सरफेस आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे ह्या बॉलसाठी जी तुम्हाला जे इथून इथपर्यंत डिस्टन्स मध्ये डायमीटर आहे ते की 42 तुम्हाला दिलेले आहे आपण दिलेले इन्फॉर्मेशन लिहून घेऊ डायमीटर तुम्हाला दिलेली आहे 42 सेंटीमीटर आपलं तर डायमीटर नाही आपलं काय पाहिजे रेडियस पाहिजे रेडियस जी असती तर ती डायमीटरच्या हाफ असते डायमीटरच्या हाफ म्हणजे हा 42 डिवाइड बाय 2 म्हणजे ती तुमची 21 सेंटीमीटर ओके चला तर आपलं काय विचारलेलं आहे सरफेस एरिया ओके तर आता सरफेस एरिया ऑफ द बॉल किंवा सरफेस एरिया ऑफ द स्पेअर असेल ओके तर आपण लिहून घेऊ सरफेस एरिया ऑफ स्पेअर किंवा बॉल ओके किती असते तो असतो सरफेस एरिया असतो 4 पाय आर स्क्वेअर ठीक आहे चला आता सरफेस एरिया आपल्याला माहीत झालेलं आहे फॉर्म्युला आता 4 इंटू पाहिजे लिहू 3.14 इंटू आरचा स्क्वेअर आर किती दिले दादा 21 ओके आता 21 इंटू 21 घेतला आपण ठीक आहे सॉरी स्क्वेअर घेतला स्क्वेअर घ्यायचं आपलं ओके चला किती येईल बघा तो आता
21 इंटू 21 किती येतो 441 इंटू 4 4 जा 16 6 कॅरी 1 4 1 4 आणि 1 5 4 जा 12 पॉईंट म्हणजे 2 नंतर पॉईंट द्यायचं. ओके मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते आता 553.8.56 हा जो तर सरफेस एरिया असल्यामुळे तुम्हाला सेंटीमीटर स्क्वेअर बघा मल्टिप्लिकेशन करत बसा. ठीक आहे. आता त्यानंतर आपला व्हॉल्यूम काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. ओके तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर फॉर्म्युला असते व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज असते 4/3 पाय आर क्यूब. ओके 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.14 इंटू आरचा क्यूब. आरचा क्यूब किती बघा आता आर रेडियस मध्ये दिली आहे 21 सेंटीमीटर क्यूब मीन्स 21 इंटू 21 इंटू 21 मल्टिप्लिकेशन करा 3 7 21. ओके किती आहे बघा ते 4 इंटू 3.14 इंटू किती बघा हे येईल तुमचं 441 इंटू 7. आता माझं मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा आन्सर येईल हे तुमचं फायनल आन्सर आलं. हे तुमचं क्यूबमध्ये. ओके मल्टिप्लिकेशन करा तुमचं उत्तर तुमचं येऊन जाईल. ओके यानंतर आपण क्वेश्चन नंबर 12 बघतोय. क्वेश्चन नंबर आपण 12 बघतोय. क्वेश्चन नंबर 12 काय दिलं आहे ॲज शोन इन द फिगर या आकृतीत दिलेल्याप्रमाणे अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन्स वॉटर. ह्या सिलेंड्रिकल आकाराच्या ग्लासमध्ये पाणी भरलेले वॉटर आहे. मेटल स्पिअर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर. एक तुम्हाला धातूचा एक तुम्हाला स्पिअर दिलेला आहे. त्याचं डायमीटर तुम्हाला दिलं डायमीटर म्हणजे हे पूर्ण जे डिस्टन्स मला 2 सेंटीमीटर दिलेलं आहे पूर्ण इतकं. ओके 2 सेंटीमीटरचं डायमीटर दिले हे मला सिलेंडर त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ओके फाइंड द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. तर तुम्हाला जे फक्त वॉटरचं व्हॉल्यूम काढायचं आहे. आपण काय करायला लागतं हे सगळ्यात प्रथम आपण जे टोटल व्हॉल्यूम आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्या टोटल व्हॉल्यूम तुम्हाला ह्या स्पिअरचं व्हॉल्यूम सबस्ट्रॅक्ट करायचं तुमचं आन्सर येऊन जाईल. बघा चला तर सर्वप्रथम आपण काय करूया काय काय दिलं ते बघून घ्या. सिलेंडरसाठी माहिती देऊ आन्सरमध्ये देऊ. सिलेंडरसाठी जर रेडियस दिली असेल ठीक आहे तर रेडियस काय असतं रेडियस म्हणजे आता हे तर तुम्हाला डायमीटर दिले आपण डायमीटर दिलेले डायमीटर किती आहे 14 सेंटीमीटर. आता डायमीटर दिले आपल्याला फक्त रेडियस काढायची. मग रेडियस काय असते डायमीटरच्या हाफ असते मग ती घेऊ आपण डायरेक्ट 7 सेंटीमीटर. डायमीटर आपण 2 केलं तर ते 7 सेंटीमीटर आहे. त्यानंतर जी हाईट आहे सिलेंडरसाठीची ती किती मध्ये दिली आहे 30 सेंटीमीटर. ओके आता फॉर स्पेअरसाठी येतो. ओके स्पेअरसाठी बघा ती सुद्धा तुम्हाला डायमीटर दिली आहे 2 सेंटीमीटर. ओके मग त्याची जी रेडियस आहे तर ती किती असेल 1 सेंटीमीटर. ठीक आहे आता आपण काय करूया तुम्हाला विचारलेलं आहे हे व्हॉल्यूम काढायचं आहे वॉटरचं. ओके मग आपण काय करू व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम काढू सिलेंडरचं व्हॉल्यूम आणि त्यामध्ये आपण काय करू व्हॉल्यूम ऑफ स्पेअर सबस्ट्रॅक्ट करूया. ओके आपल्याला टोटल व्हॉल्यूमसाठी काय करावं लागेल सिलेंडरचं व्हॉल्यूम काढावं लागेल. व्हॉल्यूम सिलेंडर असतं पाय आर स्क्वेअर एच. ओके पाय आर स्क्वेअर आणि एच मायनस तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. स्पेअरचं व्हॉल्यूम असते 4/3 पाय आर क्यूब. ओके आता तुम्हाला व्हॅल्यू दिली सगळ्यात पहिले आपण काय करूया कॉमन गोष्टी बाहेर काढूया. कॉमन काय दिलं पाय आणि आर दिलं इथं सुद्धा पाय आणि आर दिलेला आहे. ठीक आहे आता प्रत्येक ठिकाणी आर तर अलग अलग दिसतोय तुम्हाला. ठीक आहे आपण काय करू फक्त पाय पर व्हॅल्यू कॉमन बाहेर घेऊ. पाय बाहेर घेतला तर आपण काय रेडियस असेल टोटल व्हॉल्यूमसाठी किंवा ह्या सिलेंडरसाठी व्हॉल्यूम किती दिले रेडियस किती दिले 7 म्हणजे 7चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू हाईट किती दिली तुम्हाला 30 सेंटीमीटर. ओके 30 मायनस 4/3 पाय तर आपण कॉमन बाहेर घेतला आर रेडियस किती बघा 1. ओके ना रेडियस आपण काढली जाता व्हॉल्यूम ऑफ रेडियस ऑफ स्पेअरसाठी तुम्हाला दिली 1चं क्यूब येईल तुमचा 1च. ओके व्हॅल्यू आपण सॉल्व करूया पाय इंटू 7 7 49
49 इंटू 30 मायनस हे तुमचं 4/3 ॲज इट इज व्यवस्थित सॉल्व केलं आपण त्याला तर किती येईल बघा 3 9 27 7 कॅरी 2 3 4 12 12 आणि 2 14 ओके 14 आणि हा 0 मायनस किती येईल तो 4/3 आता हे जर तुम्हाला सॉल्व करता येईल डिनॉमिनेटर इक्वल करून घ्या यासाठी तुम्हाला 3 डिवाइड करा 3 मल्टिप्लाय करा किंवा जर तुम्ही याला काय कराल याने याला मल्टिप्लाय करून घ्या 3 0 0 3 7 21 कॅरी 2 ओके 3 4 12 12 आणि 2 14 14 4 कॅरी 1 3 1 3 आणि 1 4 मायनस हा 4 येईल अपॉन 3 कॉमन येऊन जाईल ओके आता याला जर तुम्ही सॉल्व कराल उत्तर येईल आपलं उत्तर देतो हे किती बघा 4410 मधून जर तुम्ही 4 वाजता सबट्रॅक्ट केला तर किती येईल तो 4406 अपॉन 3 याला डिवाइड केला बघा किती येईल 4 3 1 3 1 3 महिने 14 झाले 3 4 12 ओके 12 13 14 2 राहिला पर 2 आले 3 6 18 19 20 20 परत 12 26 झालं 3 5 3 4 बघा किती येतं आता 3च्या टेबलमध्ये 24 किती नंबरला आहे 3 24 ओके 3चा 24 पॉईंट येईल 24 25 26 पुन्हा 2 येईल पुन्हा 3 6 18 फायनल आन्सर आले 1468.6 आणि 0 ठीक आहे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल आपलं व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती असेल 1468.60 आणि व्हॉल्यूम काढलं त्यामध्ये सेंटीमीटरचा क्यूब घ्यावं लागेल ह्या प्रकारे आपलं 12 नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे त्यानंतर आपण आता प्रॅक्टिस सेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्या स्क्रीनशॉट पण काढून घ्या आणि थँक्यू